अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल म्हणजे सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे आज आहे गुरुवार आणि सोबत आज गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे, त्यामुळे सर्वांना गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर मंडळींनो, आपणास माहिती असेल की गुरुवार आला की आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांसाठी, दत्त भक्तांसाठी खूप खास हा दिवस असतो। इतर दिवशी असं काही एवढं खास वाटत नाही, पण गुरुवार आला की अरे वा, स्वामींचा वार आहे, दत्त महाराजांचा वार आहे, काहीतरी विशिष्ट सेवा केली पाहिजे, विशिष्ट प्रकारे आपण काहीतरी अभिषेक केला पाहिजे, स्वामींच्या मूर्तीवर असेल, दत्त महाराजांच्या मूर्तीवर असेल, काहीतरी आपण एक पारायण केलं पाहिजे, असं काहीतरी मनामध्ये येतं म्हणजे येतच। कारण की आदल्या दिवशीच वाटतं की अरे उद्या गुरुवार आहे, काहीतरी आपण छान अशी स्वच्छता करून छान अशी पूजा करावी, फुलं वगैरे आपण छान स्वामींना अर्पण करावे, पिवळी फुलं आपण ठेवावी, छान असा नैवेद्य ठेवावा, खूप काही मनामध्ये येतं गुरुवार आलं की। पण आपणास माहितीये का, खूप जण गुरुवारी सुद्धा उपवास करतात। हो, गुरुवारी आपण उपवास करतो, स्वामींचा वार आहे म्हणून आपण गुरुवार स्वामींचा वार समजतो, दत्त महाराजांचा वार समजतो आणि आपण गुरुवारी उपवास करतो। पण आपणास माहितीये का की गुरुवारी उपवास आपण का केला पाहिजे, स्वामींचा उपवास का धरायला पाहिजे, किंवा आपण गुरुवारी स्वामींच्या विशिष्ट सेवा का केल्या पाहिजेत, यामागचं कारण आपणास माहितीये का? काही खूप जण फक्त कोणतरी सांगितलं आहे, कुणाचं तरी बघितलं आहे म्हणून फक्त गुरुवारी उपवास करतात। पण याच्या मागचं नेमकं कारण काय आहे की आपण गुरुवारी उपवास आपण का करायला पाहिजे स्वामींचा, सोबत आपण त्या दिवशी विशिष्ट अशा सेवा सुद्धा आपण काय केल्या पाहिजेत गुरुवारी। म्हणजे समजा आता रोज काही काही जणांना शक्य होत नाही, मग गुरुवारी तरी आपण काहीतरी सेवा केली पाहिजे स्वामींची, कारण की स्वामींचा वार आहे, गुरूंचा वार आहे, तर नक्कीच त्या दिवशी आपण कुठल्या सेवा करायला पाहिजेत विशिष्ट अशा, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता गुरुवार म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा खास दिवस असतो। यासाठी बघायला गेलं तर रोज आपण काही छान असे अभिषेक वगैरे करत नाही, स्वामींच्या मूर्तीवर असेल, दत्तवाच्या मूर्तीवर असेल, फोटोला छान आपण काही सजवत नाही, मूर्ती असेल तर आपण छान असं काही विशिष्ट प्रकारे असं काही करत नाही। रोजच्या प्रमाणे आपण छान अशी फक्त पाण्यातून देव काढायचे आणि देवघरात ठेवायचे, एवढंच काही काही जण करतात। पण गुरुवार आला की त्यांना असं वाटतं की नाहीतर काहीतरी विशेष काहीतरी गोष्टी आपण केल्या पाहिजे त्या दिवशी। तर मी एकच सांगेल की गुरुवारी आपण गुरूंच्या भरभरून सेवा तर केलाच पाहिजे, पण सोबत त्यांचं आपण पूजा पण आहे ती विशिष्ट पद्धतीनेच केली पाहिजे। रोज ठीक आहे, धावपळीचे दिवस असतात, रोज जमत नाही, पण गुरुवारी का होईना, गुरूंचा वार आहे, त्यामुळे आपण या दिवशी का होईना विशिष्ट प्रकारे अभिषेक असेल, मंत्र स्तोत्र पठण करून असेल, फुलं अर्पण करणे असेल, नैवेद्य छान असं दाखवणे असेल, सेवा करणे असेल, पारायण करणे असेल, या सर्व गोष्टी केल्याच पाहिजेत। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा गुरुवार म्हणजे गुरुवारी स्वामींचा वार का मानला जातो किंवा गुरुवारी स्वामींचा उपवास का करायचा असतो, हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते, जेणेकरून तुम्ही जो काही उपवास करत आहात गुरुवारचा, त्याबद्दल तुम्हाला योग्य माहिती कळेल। आता गुरुवारीच उपवास का करायचा, तर आपण सांगू इच्छिते की आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे किंवा शास्त्राप्रमाणे बघायला गेलं तर गुरुवार जो आहे तो बृहस्पती गुरुचा वार मानला गेलेला आहे। त्याच्यामुळे आपणास माहिती असेल की आता गुरुवार हा गुरूंचा वार म्हणतो, त्याच्यामुळेच कारण की गुरुतत्व या गुरुवारच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं। म्हणजेच आपण जे काही सेवा करतो आपल्या गुरूंची, मग तुमचे गुरु कोणी असेल, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील, कोणी तुमचे गुरुवार असतील, त्या सगळ्यांसाठी गुरुवार हा अतिशय विशिष्ट मानला जातो, कारण की या सगळ्या गुरूंसाठी गुरुवार हा विशेष आहे। त्यामुळे गुरुवारी आपल्या स्वामींचं किंवा आपल्या जे काही गुरु आहेत त्यांचं गुरुतत्व पृथ्वी तलावर मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं। त्याच्यामुळे आपण जी काही सेवा करतो, उपासना करतो, स्वामींची असेल किंवा आपल्या गुरूंची, ती तत्काळ लवकरात लवकर आपल्या स्वामींपर्यंत किंवा गुरूंपर्यंत पोहोचते आणि आपल्याला त्वरित फलप्राप्ती मिळत असते। त्यामुळे गुरुवारी उपवास केला जात असतो, आणि कारण की गुरुवार हा बृहस्पती गुरूंचा वार आहे, हे पण त्यामागचं एक कारण आहे। दुसरं कारण आहे ते म्हणजेच काय, तर आपणास माहिती असेल की आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते दत्त संप्रदायातील चौथे अवतार मानले गेले आहेत। त्यामुळे आपणास माहिती असेल की दत्त संप्रदायामध्ये गुरुवार हा विशिष्ट उपासनेचा, गुरूंच्या उपासनेचा वार मानला जातो। त्यामुळे गुरुवारी आपण विशिष्ट प्रकारे गुरूंचा उपवास केला पाहिजे, सेवा साधना केल्या पाहिजेत। सोबत येते ते म्हणजेच काय, गुरु शिष्यांचं नातं। हो, कारण की गुरुवार म्हटलं तर आपण म्हणतात की आपल्या गुरूंचा वार असं आपण सहज म्हणतो, पण आपणास माहिती की आपण त्यांचे सेवेकरी आहोत, आपण त्यांचे शिष्य आहोत आपल्या गुरूंचे। आता गुरुवारचा उपवास करणे म्हणजेच काय, तर आपण आपल्या मधला मीपणा, अहंकारपणा दूर ठेवून आपण आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होणे, त्यांच्या शरणागती पत्करणे त्यांच्या चरणी, यासाठी हा गुरुवारचा उपवास करायचा असतो। गुरुवारी विशिष्ट सेवा, अभिषेक वगैरे करायचे असतात, किंवा इतर दिवशी ठीक आहे धावपळीमुळे जमत नाही, पण गुरुवारी तरी असं आपल्याला दाखवावं लागतं आपल्या गुरूंना की स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, आम्ही इतर वेळेस ठीक आहे रोज जमत नाही, पण गुरुवारी का होईना आम्ही नक्कीच तुमच्या चरणी नतमस्तक आहोत, तुमच्या चरणी आम्ही शरणागती पत्करतो आहोत, आम्ही आमचा योगक्षेम संसाराचा सगळा तुमच्या चरणी वाहिलेला आहे। त्यामुळे तुम्ही आमचे गुरु आहात, आम्ही तुमचे शिष्य आहोत,
त्यामुळे आमच्यातला मीपणा, अहंकारपणा आम्ही दूर ठेवून, बाजूला ठेवून, नष्ट करून, समूळ नष्ट करून, किंवा नष्ट होत नसेल तर तुम्ही आमच्यातला मीपणा, अहंकारपणा नष्ट करा आणि आम्हाला तुमच्या चरणावरती शरणागती पत्करू द्या, किंवा आम्हाला म्हणजे चरणाजवळ जागा द्या, असे आपण हा उद्देश मनात ठेवून तो गुरुवारचा उपवास करायचा असतो. त्यामुळे गुरु शिष्यांचं नातं सुद्धा दृढ होतं गुरुवारी उपवास केल्याने, गुरुवारी विशिष्ट सेवा केल्याने. म्हणून सांगते की गुरु शिष्याचं नातं अतिशय दृढ करायचं असेल तर नक्कीच गुरुवारी उपवास हा करायला पाहिजे, विशिष्ट सेवा केला पाहिजे, विशिष्ट अभिषेक सुद्धा केला पाहिजे. सोबत उपवास म्हणजे काय, तर उप प्लस वास म्हणजेच काय, तर आपणास माहिती असेल की आपल्या देवांच्या जवळ जाण्याचा एक मार्ग आहे. आपण जसा अन्नाचा उपवास करतो त्याचप्रमाणे विचारांचा आपण जो उपवास केला, वाईट विचारांचा, वाईट गोष्टींचा जर आपण उपवास केला तर अजून जास्त जवळ आपण आपल्या गुरूंचे जाऊ शकतो. आता ह्यात गोष्ट तुम्हाला कळाली असेल की बा गुरुवारी आपण आपल्या गुरूंचा उपवास का करायचा असतो, यामागचं हे सगळं काही कारण आहेत. आता गुरुवारी विशिष्ट हे सेवा कुठल्या प्रकारच्या करायच्या असतात, तर गुरुवारी मी सांगेल की जे सेवेकरी आहेत, जे दादाताई आहेत, जे रोज नित्य सेवा करतात, त्यांनी रोजच्या प्रमाणे नित्य सेवा स्वामींची करावी, सहजपणे करावी. आता जे स्वामींची रोज घरामध्ये, आता ज्यांच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती आहे, दत्तभायांची मूर्ती आहे, त्यांनी नक्कीच, किंवा स्वामी समर्थांच्या पादुका वगैरे आहेत, त्यांनी नक्कीच गुरुवारी का होईना, रोज ठीक आहे शक्य होत नाही, पण गुरुवारी का होईना श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, पवमान सुक्तम, अथर्व शीर्षमचं पठण करून एक एक वेळेस नक्कीच पाण्याचा अभिषेक करावा. तुमची इच्छा असेल तर पंचामृताने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल, पण नक्कीच गुरुवारी का होईना नक्कीच आपल्या देवघरातल्या जे काही आपल्या गुरूंचे अधिष्ठान आहेत आपल्या देवघरामध्ये, त्या सगळ्यांना अभिषेक नक्कीच करावा. सोबतच जर फोटो असेल तर फोटोची आपल्याला छान अशी पूजा करायची, हार, अष्टगंध, अत्तर वगैरे सगळं काही आपल्याला पिवळी फुलं वगैरे अर्पण करायची आहेत. आता या दिवशी जे कोणी नित्यसेवा रोज करतात त्यांनी नित्यसेवा रोजच्या रोज प्रमाणे करायची आहे. आता नित्यसेवा आपणास माहिती आहे की आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थांचा जप करावाच लागतो आणि नित्यसेवेमध्ये सोबत आपल्याला श्री स्वामी चरितामृताचे 3 अध्याय रोज पठण करायचे असतात. आणि एक सांगेल की रोज ठीक आहे तुम्ही एक वेळा तारक मंत्र रोज पठण करत असाल, पण गुरुवार असेल तर 11 वेळेस तारक मंत्र नक्कीच पठण करा. सोबतच आपल्या गुरुवारी बघा आपल्या गुरुक्षेत्रामध्ये 14वा अध्याय आहे, 18वा अध्याय, याचं नक्कीच तुम्ही गुरुवारी वाचन करावं. घोर कष्टधारण स्तोत्रम आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता. दत्त महाराज देखील उपासना सेवा तुम्ही या दिवशी भरभरून अशा करू शकता. ओम द्राम चिरंजीविने नमः हा त्यांचा जो काही बीज मंत्र आहे त्याचं सुद्धा तुम्ही एक माळ जप नामस्मरण करावं. सोबतच आपल्या पंचमहायज्ञ सुद्धा रोज करावा, न चुकता करावा. आणि सोबत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की घरातल्या कुलस्त्रीने श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 2 अध्याय रोज पठण करावे आणि श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे 2 अध्याय घरातल्या पुरुष मंडळांनी, मुलांनी नक्कीच पठण करावे. तर ही झाली नित्यसेवा. आता नित्यसेवा झाली. आता ज्या व्यक्तींना रोज नित्यसेवा करायला वेळ मिळत नाही किंवा जे करत नाही त्यांनी गुरुवारी तरी होईना आपल्याला नक्कीच गुरूंची ही विशिष्ट सेवा करायचीच आहे. ज्यांची कोणाची इच्छा असेल की बा गुरुवारी मला श्री स्वामी चरितामृताचं पारायण करायचे आहे, प्रत्येक गुरुवारी तुम्ही ते पारायण सुद्धा करू शकता, चालेल, काही हरकत नाही. आणि जे रोज नित्य सेवा करत नाही त्यांनी आवर्जून गुरुवारी तुम्ही गुरूंचा वार समजून तुम्ही बाकीचे ज्या सगळं काही गोष्टी करता, नैवेद्यापासून फुलं, माळ, अभिषेक सगळं काही मनापासून करता, उपवास करता, त्याच पद्धतीने मंत्र, स्तोत्र, पोथी सुद्धा वाचन झालं पाहिजे, पारायण घरात झालं पाहिजे. म्हणजेच काय, जे रोज नित्यसेवा करतात त्यांच्यासाठी सांगते आहे, गुरुवारी का होईना 11 माळी श्री स्वामी समर्थ माझा जप नक्कीच करावा, 11 वेळेस तारक मंत्र नक्कीच पठण करावं. श्री स्वामी चरितामृताचा तुम्ही रोज नित्यसेवा करत नाही म्हणून सांगते की एक पूर्ण पारायण जरी गुरुवारी केलं तरी सुद्धा तुम्हाला खूप छानसं पुण्य प्राप्त होणार आहे. सोबत तुम्ही पंचमहायज्ञ सुद्धा रोज करायचा आहे न चुकता. आणि अजून एक नित्यसेवेमध्ये गायत्री मंत्राचा सुद्धा समावेश करावा. एक माळ गायत्री मंत्र नक्कीच पठण करावं. आपल्या प्रारब्धाचे भोग कमी होण्यासाठी नक्कीच आपले किंवा त्रास आहे, जे काही पाप आहे ते नष्ट होण्यासाठी खूप मदत होत असते. आणि 99 मंत्र सुद्धा एक माळ नक्कीच करावी. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ही सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा आहे, मंत्र आहे, ते सुद्धा नामस्मरण नक्कीच करावं. आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कळालं असेल की आपल्या याप्रमाणे गुरुवारी या सेवा करायच्या असतात. हे झालं. आता या दिवशी मी तुम्हाला सांगते तर उपवास कसा करायचा असतो. काही जण काय करतात, कडक उपवास करतात. गुरुवारी दिवसभर पूर्ण फळं, दूध, फलाहार, जे काही म्हणतात ना, किंवा जलयुक्त जे काही आहे, ज्यूस आहे, दूध आहे, लस्सी आहे, ताक आहे, दही आहे, अशा प्रकारे त्याच्यामध्ये ते दिवस काढतात, पूर्ण गुरुवार करतात आणि फक्त सेवा नामस्मरण करतात. त्यानंतर तो म्हणजे काय, एकभुक्त उपवास, म्हणजेच काय, एक टाइम उपवास करायचा आणि एक टाइम जेवण करायचं, नैवेद्य दाखवून आरती वगैरे करायची असते, अशा प्रकारे उपवास करतात. तर काही जण असे सुद्धा आहेत की ज्यांना उपवास जमत नाही, पण ते काय करतात, फक्त वाईट विचारांचा, वाईट गोष्टींचा उपवास करतात आणि अन्न वगैरे जेवण वगैरे करतात आणि सेवा सुद्धा गुरुवारी करतात, सर्व काही करतात.
हा सुद्धा उपवास करतात. काही काही जण सात्विक आहाराचा उपवास करतात. सात्विक आहार म्हणजे काही कांदा लसूण वर्जित भाज्या वगैरे बनवून त्याचा तो नैवेद्य दाखवतात स्वामींना संध्याकाळी आणि तो नैवेद्य नंतर आरतीनंतर ग्रहण करतात. असं सुद्धा करतात. त्यामुळे तुम्हाला याच्यापैकी कुठला उपवास सहन होतो तुमच्या शरीरानुसार, तुमच्या तब्येतीनुसार त्याप्रमाणे तुम्ही तो उपवास करायचा आहे. अजून एक सांगते, उन्हाळा दिवस चालू आहे त्यामुळे नक्कीच आपल्या जास्तीत जास्त आपले लिक्विड पदार्थ कसे आपल्या शरीरामध्ये जातील, थंडावा कसा आपल्या शरीराला जाणवेल याप्रमाणेच आपल्याला सर्व काळजी घ्यायची असते. त्याप्रमाणे आपण उपवास करावा. एकच सांगते की आपलं शरीर सांभाळून, आरोग्य सांभाळून आपल्या सर्व सेवा करायच्या असतात, पारायण करायचं असतं. कारण की आपलं आरोग्य जर ठीक नसेल तर आपण स्वामींची सेवा करू शकणार आहोत का? तर नाही. स्वामींची सेवा करायची असेल तर नक्की सांगेल की आरोग्य सांभाळून सर्व काही म्हणजे आपल्या आरोग्याची तब्येतीची काळजी घेऊनच आपल्याला सर्व सेवा किंवा उपवास करायचे असतात. त्यामुळे आपल्या शरीराला जे काही झेपेल त्याचप्रमाणे आपण उपवास करावा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावं. म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओत कळालं असेल की आपण गुरुवारी जो काही उपवास करतो त्यामागचं कारण काय आहे. नक्कीच मी सांगेल की याच्या आधी जर तुम्ही गुरुवारी उपवास करत नसाल तर नक्कीच आजपासून गुरुवारी उपवास करायला सुरुवात करा आणि आपली तब्येतीची काळजी घेऊन खाऊन जरी तुम्ही उपवास केला तरी सुद्धा चालणार आहे. अजून एक सांगेल, दिवसभर उपवास करावा, सात्विक आहार घ्यावा आणि सकाळी नैवेद्य, गुरुवारचा नैवेद्य जो काही असतो स्वामींना, तुम्ही एक सांगेल की तुम्ही पिठलं भाकरी स्वामींना खूप आवडायची ती पण तुम्ही दाखवू शकता. सोबत तुम्ही बेसनाचे लाडू आहेत ते पण दाखवू शकता. जर असं नॉर्मल तुम्हाला काही दाखवायचं तर तुम्ही जो काही उपवासला जे काही फराळाचे पदार्थ तुम्ही खाणार असाल ते पण तुम्ही जरी दाखवले तरी सुद्धा चालणार आहे, काही हरकत नाही. सकाळी आपण फराळाचे पदार्थ दाखवावं, फळ वगैरे, दूध, दही किंवा एखादं जे काही तुम्ही खाणार आहात फराळासाठी ते तुम्ही दाखवू शकता. आणि संध्याकाळी अन्नाचं नैवेद्य बनवायचा छान असा, त्यामध्ये गोडाचा एक पदार्थ बनवायचा, तो दाखवायचा स्वामींना आणि घरातल्या सगळ्यांनी सामूहिक पद्धतीने आरती वगैरे करावी आणि त्यानंतर तुम्ही आपला उपवास सोडून जेवण करू शकता. या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गुरुवारी उपवास केला, सेवा वगैरे सगळं काही करून, तर खरंच सांगते गुरुवारी जे काही गुरुतत्व मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असतं त्या गुरुतत्वामध्ये तुम्ही जी काही सेवा वगैरे करता ती खूप जास्त लवकरात लवकर त्वरित फलप्राप्ती देणारी ठरते. इतर दिवशी पण ठरत असते पण गुरुवारी हा आपल्या गुरूंचा वार असल्यामुळे जास्त विशेष असतो त्याच्यामुळेच. तर आता हे झालं नैवेद्याचं. आता त्यानंतर ते म्हणजेच काय, गुरुवार असला की नक्कीच आवर्जून मी सांगते की आपल्या जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या केंद्रामध्ये आरतीसाठी उपस्थित राहावं. सकाळच्या आरतीला जावं. एकतर 8:30ला भूपाळी आरती असते त्यावेळेस तुम्ही जाऊ शकता. नंतर सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती असते त्यावेळेस तुम्ही उपस्थित राहू शकता. संध्याकाळी 6:30 वाजता नैवेद्य आरती असते, काही केंद्रामध्ये 6 वाजता आरती असते, त्यावेळेस सुद्धा तुम्ही आरतीला उपस्थित राहू शकता. पण नक्कीच गुरुवारी जर वेळ काढून तुम्ही केंद्रामध्ये नक्कीच जायचं आहे. तिथली ऊर्जा पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये सामावून घ्यायची आहे आणि परत आठवड्याभरासाठी आपण आपल्या कामासाठी लागू शकतो. रविवार असेल, गुरुवार असेल, नक्कीच सुट्टी दिवशी आपण आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जावं. काही सामूहिक सेवा चालू असेल गुरुवारच्या तर गुरुवारी नक्कीच या सेवेमध्ये सहभाग घ्यावा. आता आमच्या जवळ जे काही केंद्र आहे तिथे प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी चित्त सामंताचा पाठ होत असतो. त्याच्यामुळे नक्कीच अशा सेवांमध्ये जर तुम्ही सामूहिक पद्धतीने सेवेमध्ये सहभाग घेतला तर मोठ्या प्रमाणात तुम्हाला ती ऊर्जा मिळत असते. जी एकट्याने आपण पारायण करतो त्याची कमीत कमी आपल्याला ऊर्जा मिळते, पण जी आपण सामूहिक सेवेमध्ये जास्त सेवा करतो किंवा पारायण करतो केंद्रामध्ये त्याचं जास्तीत जास्त 100 पटीने जास्त आपल्याला ते आपल्या ऊर्जाने फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे सांगते की नक्कीच आपण आपल्या जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुवारच्या आरतीला नक्कीच उपस्थित राहावं, तिथलं मार्गदर्शन ऐकावं. सोबत जे काही सामूहिक सेवा चालू असतात त्या सेवेमध्ये सुद्धा सहभाग नक्कीच घ्यावा आणि नक्कीच तिथली ऊर्जा जी काही ती पूर्णपणे कार्यान्वित करावी. कारण की कसं असतं, आपण गुरुवारी समजा तर प्रत्येक गुरुवारी जर आपण केंद्रामध्ये जायचं ठरवलं तर काय होतं, शुक्रवार ते पुढच्या बुधवारपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी घडतात, दिवसभरामध्ये कितीतरी निगेटिव्ह विचार येतात, कितीतरी निगेटिव्ह व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येऊन जातात, आपण खूप लांब जात असतो. त्यामुळे आपल्या जवळपास काही वाईट शक्ती, वाईट संकट, अडचणी काही असतील त्या सगळ्यांचा पूर्णपणे त्रास आहे किंवा ते सगळं काही पूर्णपणे नष्ट करण्याचं काम किंवा एक संरक्षण कवच प्राप्त करण्याचं काम आपल्या ह्या आरती असेल, केंद्रातली असेल किंवा सामूहिक सेवा असेल किंवा नित्य सेवा असेल, या सर्व गोष्टी करत असतात. म्हणून सांगते की जवळच्या आपण सेवेकरी झालोय त्याचा अर्थ हा नाही की कधीतरीच आपण केंद्रामध्ये जायचं, सप्ताहामध्ये केंद्रामध्ये जायचं असं नाही आहे. तर सप्ताह संपल्यानंतर सुद्धा आपण वेळोवेळी गुरुवार का होईना, सुट्टीच्या दिवशी का होईना आपण केंद्रात जायचं आहे. एखादी आरती नक्कीच अटेंड करायची आहे. कारण की आरती अटेंड केल्याने खरं सांगते तुमच्या मस्तकाभोवती जे काही वलय चक्र चालू असतं ते वलय चक्रावरती आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आरतीद्वारे आपली त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती पडत असते, नजर पडत असते आणि ते वलय चक्र पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हे आपले स्वामी समर्थ महाराज करत असतात आरतीच्या मार्गातून. तर नक्कीच सांगेल की नक्कीच आरतीला उपस्थित राहा गुरुवारी आणि सामूहिक सेवा सुद्धा तिथल्या तुम्ही सहभाग घेऊ शकता. आणि त्यानंतरच तुम्ही आपण आपल्या घरी आल्यानंतर तुम्ही संध्याकाळी अन्नाचं नैवेद्य दाखवायचं आहे, आरती वगैरे करायची आणि तुम्ही उपवास सोडू शकता. अशा प्रकारे तुम्ही गुरुवारचा दिवस हा
पूर्णपणे आपण सेवेमध्ये घालवू शकता. आरतीमध्ये केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही दर्शन घेऊन सुद्धा तुम्ही गुरुवारचा दिवस आपला पूर्णपणे घालवू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला आता कळालं असेल की आपण गुरुवारी उपवास का करायचा असतो आणि गुरुवारी कुठल्या कुठल्या गोष्टी आणि सेवा करायच्या त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ दिलेली आहे. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की 100% तुम्ही त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.